स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्याच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मागच्या सुनावणीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल कोर्टाने राज्य सरकारवरती ताशेरे ओढले होते। आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकाच रोखू असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने दिला होता। त्यामुळे आता आजच्या या सुनावणीकडे निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरसकट 27% आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आहे। परवा ज्याप्रमाणे निर्देशित केलं त्याप्रमाणे आज ते प्रकरण लागलेलं आहे। आज राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कदाचित जे ओबीसी संवर्गासाठी बांठिया कमिशनचा अहवाल ज्यांनी चॅलेंज केलेला होता ते याचिकाकर्ते सुद्धा कदाचित येतील आणि आज सर्व परिस्थिती सर्वोच्च न्यायालयासमोर विशद केल्यानंतर सर्व पक्षांनी मग सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढे जाईल असं वाटतं। न्यायालय मुख्यतः हा निकाल आज देऊ शकतं आपल्याला की 50%च्या पुढे जे काही आरक्षण गेलेलं आहे त्या संदर्भामध्ये ते स्थगिती देऊन निवडणुका घेण्यासाठीचा हिरवा झेंडा दाखवू शकते। परंतु यामध्ये मुख्य अडचण अशी आहे की ज्या पद्धतीने 50%च्या पुढे आरक्षण गेलेल्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने जी काही प्रक्रिया राबवलेली आहे ती मुळातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात असल्यामुळे ती रद्द होण्याची शक्यता आपल्याला प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात 50%हून अधिक आरक्षण असलेल्या झेडपींवरती। नंदुरबारमध्ये 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीत 78% तर नाशिकमध्ये 71% आरक्षण आहे। धुळ्यात 73%, अमरावतीत 66%, चंद्रपुरात 63% आणि यवतमाळमध्ये 59%। अकोल्यात 58%, नागपुरात 57%, ठाण्यातही 57%, गोंदियातही 57%। वाशिममध्ये 56%, नांदेडमध्येही 56%, तर हिंगोली आणि वर्ध्यात 54%। जळगावातही 54%, तर भंडारा, लातूर आणि बुलढाण्यात 52% आरक्षण आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।